घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरातील घरांवर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू। रात्रभर झालेल्या पावसामुळे डोंगराचा भाग कोसळल्याने दुर्घटना। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात। आज दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार। कपिल सिब्बल आणखी युक्तिवाद करणार। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ड्रामा। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना पाहून संजय राऊतांनी यावंच लागणार असं म्हटलं। परिसरात एकच हशा पिकला। एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक तक्रारी नरेश म्हस्के यांनी केल्या होत्या। संजय राऊतांचा दावा। तर संजय राऊत फेकूचंद, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून राऊतांनी बैठक घेतली होती। म्हस्केंचा पलटवार। वर्षा निवासस्थानी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये भेट। दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईकही उपस्थित। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानासंदर्भात भेट असल्याची माहिती। गडचिरोलीतील सर्पदंशामुळे जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे मंत्री अशोक उईकेंकडून विचारपूस। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशानुसार आश्रमशाळेतील कार्यवाहीचा आढावा घेणार। सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाल्याची घटना। नाशिकमधील खड्डे आणि संथ रस्ते कामांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं लक्ष। 14 ऑगस्टला कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा घेणार। शहरातील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाची धावपळ। काम चुकारपणा करणाऱ्या 35 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात बैठक। दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळीवर कारवाई करा। भेसळखोरांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करा। शिंदेंचे तुकाराम मुंढेंना निर्देश। पुरंदरमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर 60 वर्षाच्या नराधमाकडून लैंगिक अत्याचार। नराधम आरोपीला पोलिसांकडून वेड्या। कोळविहिरे इथली धक्कादायक घटना। दादरच्या स्टार मॉलमध्ये स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा प्रकार। पोलिसांकडून 25 ते 30 वयोगटातील 6 मुलींची सुटका। महिला दलाल, स्पा मॅनेजरसह एकूण 4 अटक।